नमस्कार मंडळी. बॉलिवूडचे नटसम्राट म्हणजेच नाना पाटेकर पुन्हा एकदा त्यांच्या करारी बाण्यामुळे चर्चेत आलेत. नुकत्याच झालेल्या एका मोठ्या चित्रपट सोहळ्यात नानांचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी भर कार्यक्रमातून तडकाफडकी एक्झिट घेतलीये. नक्की काय घडलं मी सांगते. नाना पाटेकर आणि शिस्त हे समीकरण उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मग ते एखादं सामाजिक काम असो किंवा चित्रपटाचा सेट, नाना वेळेच्या बाबतीत कधीच तडजोड करत नाहीत. पण या शिस्तीचा फटका नुकताच बॉलिवूडच्या काही तरुण कलाकारांना बसलाय. निमित्त होतं विशाल भारद्वाज यांच्या ओ रोमियो या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चचा. मुंबईतल्या एका मॉलमध्ये हा दिमागदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची वेळ होती दुपारची 12. शिस्तीचे पक्के असलेले नाना पाटेकर अगदी काटेकोरपणे तिथे पोहोचले होते. मात्र चित्रपटातील मुख्य कलाकार शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी तासाभरानंतरही तिथे पोहोचले नव्हते. जवळपास 1 तास नाना तिथे वाट पाहत बसले, पण सहकलाकारांचा पत्ता नव्हता. अखेर नानांचा संयम तुटला. नाना पाटेकर तिथून तडक उभे राहिले आणि आयोजकांना स्पष्ट शब्दात सुनावलं, मला 1.5 तास वाट पाहायला लावली, आता मी थांबणार नाही, मी जातोय, असं म्हणत नानांनी सोहळ्यातून काढता पाय घेतला. यावेळी उपस्थितांच्या नजरा नानांच्या त्या करारी बाण्याकडे खिळल्या होत्या. या प्रकरणावर दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नानांना त्यांनी गमतीने वर्गातील खोडकर मुलगा आणि बुली असं म्हटलं. तरी नानांच्या या कृतीने बॉलिवूडमध्ये वर्क एथिक्स बद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. एकूणच काय तर वय झालं तरी नानांचा तो रुबाब आणि वेळेची शिस्त आजही तसूभरी कमी झाली नाहीये, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तर ही होती नाना पाटेकरांच्या त्या व्हायरल व्हिडिओ मागची खरी हकीकत. या विषयावर तुम्हाला काय वाटतं? नानांनी घेतलेली भूमिका योग्य होती का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पाहत राहा मराठी वाहिनी.